आपल्या राजकीय आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना अनेक नेते अधिक मोठ्या पदाची स्वप्ने पाहतात. पण काही व्यक्ती अशा असतात ज्या सत्ता, पद आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कायमस्वरूपी काहीतरी मोलाचं करून जातात. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे अशाच मोठ्या व्यक्तिमत्वांपैकी एक होते. राजकारणात यश मिळवल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात अशी रोपे लावली ज्याचं आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झालं आहे. त्या वटवृक्षाच्या सावलीत महाराष्ट्रासह देशविदेशातील लाखो विद्यार्थी घडले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, संशोधक झाले आणि आपल्या आयुष्यात यशस्वी झाले. आज पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापूर येथील त्यांच्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक महान शिक्षण महर्षी, समाजसेवक आणि माजी राज्यपाल गमावला आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून आणि देशभरातील अनेक मोठ्या नेत्यांनी तसंच नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा संपूर्ण जीवन प्रवास. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला होता. ग्रामीण भागातून आलेल्या या मुलाने पुढे जाऊन शिक्षण आणि समाजसेवा हेच आपल्या आयुष्याचं मुख्य ध्येय बनवलं. त्यांनी सुरुवातीपासूनच समाजकारण आणि सार्वजनिक कामांमध्ये मनापासून सहभाग घेतला. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. लोकांशी थेट संपर्क, विकासाची दूरदृष्टी आणि लोकांना सोबत घेऊन काम करण्याच्या कौशल्यामुळे ते लवकरच एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुढे त्यांची राज्यपाल म्हणूनही नियुक्ती झाली. त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल यांसारख्या मोठ्या राज्याचे राज्यपाल म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. समाजसेवेतील त्यांच्या या मोठ्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ओळख ही केवळ राजकारण नव्हती. त्यांची खरी ओळख होती एक महान शिक्षण महर्षी. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा असा ठाम विश्वास होता की समाजाचा खरा आणि कायमस्वरूपी विकास हा केवळ शिक्षणातूनच होऊ शकतो. चांगले रस्ते, उद्योग किंवा मोठ्या इमारती उभारणे महत्त्वाचे असतेच, पण जर एखाद्या गरीब किंवा सामान्य घरातील विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षणाची संधी मिळाली तर तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलून टाकतो. याच विचारातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातून खूप मोठी पावले उचलली. सुरुवातीला काही छोट्या शिक्षण संस्था उभारण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे जाऊन मोठी मोठी विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, इंजिनिअरिंग कॉलेजेस, दंतवैद्यक, नर्सिंग, मॅनेजमेंट, शेती आणि फार्मसी अशा अनेक शाखांपर्यंत विस्तारला. आज डी.वाय. पाटील या नावाने महाराष्ट्रासह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठ्या शिक्षण संस्था रात्रंदिवस कार्यरत आहेत. पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर आणि इतर अनेक ठिकाणी हजारो लाखो विद्यार्थी या संस्थांमध्ये आज शिक्षण घेत आहेत. या संस्थांमुळे भारतासोबतच जगभरातील अनेक परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतात येऊन उच्च शिक्षणाची उत्तम संधी मिळाली. डॉक्टर पाटील यांनी केवळ सिमेंट, कॉन्क्रीटच्या इमारती उभा केल्या नाहीत, तर आधुनिक शिक्षण, संशोधन आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावरही नेहमी भर दिला. विशेषतः वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या संस्थांनी खूप मोठे नाव कमावले. आज देशविदेशात सेवा देणारे हजारो लाखो डॉक्टर, सर्जन आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ याच संस्थांमधून तयार झाले आहेत. त्यांच्या या शिक्षण संस्थांसोबतच त्यांनी उभारलेल्या मोठ्या रुग्णालयांनीही गोरगरीब लोकांना आरोग्यसेवा देण्यात नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांचा समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न आयुष्यभर दिसून आला. डॉक्टर डी.वाय. पाटील हे शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही तितकेच प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व होतं. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा, आधुनिक स्टेडियम्स आणि खेळाडूंना लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात त्यांच्या संस्थांचा फार मोठा वाटा राहिला आहे. यामुळे शिक्षणासोबतच मुलांमध्ये खेळाची आवड आणि क्रीडा संस्कृती वाढवण्यास मोठी मदत झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या संस्था केवळ महाराष्ट्रापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. यामुळेच डी.वाय. पाटील हे नाव आज शिक्षण जगात एक अत्यंत विश्वासार्ह आणि मोठे नाव बनले आहे. अर्थात त्यांच्या एवढ्या मोठ्या सार्वजनिक आयुष्यात वेळोवेळी काही टीका आणि वादही झाले. खाजगी शिक्षण संस्थांची फी आणि इतर काही मुद्द्यांवर सार्वजनिक पातळीवर चर्चाही रंगल्या. मात्र त्याचवेळी देशात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात, मोठ्या पायाभूत सुविधा उभारण्यात आणि लाखो तरुणांना शिक्षणाची दारं उघडी करून देण्यात त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख सर्वांनाच करावा लागतो.
आज त्यांच्या निधनानंतर त्यांचे हजारो माजी विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. कारण शेवटी एका व्यक्तीचं आयुष्य संपतं, पण त्याने निर्माण केलेल्या संस्था आणि त्यातून घडलेली माणसं हा विचार आणि वारसा पुढे चालू ठेवतात. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या बाबतीतही हेच तंतोतंत लागू होतं. आज लाखो विद्यार्थी देश-विदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत. या प्रत्येकाच्या यशामागे कुठे ना कुठे डी.वाय. पाटील संस्थांमधून मिळालेल्या शिक्षणाचा आणि संस्कारांचा खूप मोठा वाटा आहे. हीच त्यांच्या संपूर्ण आयुष्याची खरी आणि मोठी कामगिरी होती. राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, निवडणुका येतात, सत्ता बदलते, पदे बदलतात. पण शिक्षणाच्या क्षेत्रात उभी केलेली एखादी संस्था ही अनेक पिढ्यांपर्यंत समाज घडवण्याचं काम करत राहते. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या आयुष्यात नेमकं हेच महान काम केलं. त्यांनी राजकारणातून मिळालेला संपूर्ण अनुभव समाजाच्या भल्यासाठी वापरला आणि शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक नवी आणि योग्य दिशा दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ज्येष्ठ शिक्षणद्रष्टा गमावला असला तरी त्यांनी उभारलेली विद्यापीठे, रुग्णालये आणि तिथून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी हेच त्यांची आठवण कायम जिवंत ठेवतील. म्हणूनच म्हणतात, एखाद्या व्यक्तीचं मूल्य ती किती वर्ष जगली यावर नाही, तर तिने समाजासाठी काय निर्माण केलं यावर ठरतं. आणि या निकषावर पाहिलं तर पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात असा ठसा उमटवला आहे, जो येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत कायम आठवणीत राहील. मित्रांनो, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या या महान कार्याबद्दल आणि त्यांच्या शिक्षण विश्वातील योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.